SHE शी म्हणजे ती. HEAT IT म्हणजे ते. DE THEY दे म्हणजे ते त्या ती. THIS 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 म्हणजे हा ही हे. THIS THES this म्हणजे हे आहे. that that म्हणजे तो ती ते. those those म्हणजे ते त्या ती. and म्हणजे आहे. is म्हणजे आहे. are म्हणजे आहे. was was म्हणजे होता होती होते. where म्हणजे होते. why why म्हणजे का. when when म्हणजे केव्हा. where where म्हणजे कुठे किंवा कुठे. do म्हणजे करणे. did म्हणजे केले. their their म्हणजे त्यांचा. them म्हणजे त्यांना. their their म्हणजे तिथे किंवा त्या ठिकाणी. and म्हणजे आणि. any म्हणजे कोणतेही. anybody anybody म्हणजे कोणी कुणाला कोणाचे. anywhere anywhere म्हणजे कोठेही. anyone anyone म्हणजे कोणी कुणाला. as म्हणजे त्याप्रमाणे किंवा त्यासारखे. at म्हणजे त्याकडे. be म्हणजे असणे होणे घडणे. become become म्हणजे होणे किंवा काहीतरी बनणे. before before म्हणजे आधी पुढे समोर. belong belong म्हणजे एखादी वस्तू एखाद्या मालकाची असणे. beyond beyond म्हणजे पलीकडे किंवा पलीकडच्या बाजूला. can म्हणजे शकणे. cannot cannot म्हणजे करू न शकणे. but म्हणजे परंतु. buy म्हणजे विकत घेणे किंवा खरेदी करणे. buy म्हणजे एखाद्या गोष्टीचा जवळ किंवा कडेला. each म्हणजे प्रत्येक. even म्हणजे देखील किंवा सुद्धा. ever म्हणजे कधीही. every म्हणजे प्रत्येक. everybody everybody म्हणजे प्रत्येक जण. everything everything म्हणजे सर्व काही. everywhere everywhere म्हणजे सर्वत्र. few म्हणजे फारच कमी किंवा अगदी थोडे. for म्हणजे करता किंवा साठी. form form म्हणजे तयार करणे. from म्हणजे तिथून किंवा त्यातून. have म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या माणसाची असणे. has म्हणजे आहे. her म्हणजे तिला. here म्हणजे इथे किंवा इकडे. his म्हणजे त्याचा. late म्हणजे एखादी गोष्ट होऊ देणे. me म्हणजे मला. alone alone म्हणजे एकटा. among म्हणजे त्यामध्ये किंवा त्यापैकी. behind म्हणजे पाठीमागे. beside म्हणजे बाजूला किंवा त्याजवळ. out म्हणजे बाहेर. across across म्हणजे ओलांडणे. what म्हणजे काय. who म्हणजे कोण. whom म्हणजे कोणाला. how many how many म्हणजे किती. how much how much म्हणजे किती. how long how long म्हणजे किती काळ. him म्हणजे त्याला. himself himself म्हणजे तो
if म्हणजे जर असे असेल तर. in म्हणजे आत किंवा त्यामध्ये किंवा त्यातील. inside inside म्हणजे आतील बाजू. into म्हणजे आतमध्ये. itself itself म्हणजे ते स्वतः. just म्हणजे एवढेच किंवा इतक्यात. know know म्हणजे माहीत असणे. many many म्हणजे पुष्कळ. may म्हणजे परवानगी घेताना किंवा देताना वापरला जाणारा शब्द. mine म्हणजे माझा किंवा माझ्या मालकीचा. more म्हणजे आणखी किंवा अजून. most म्हणजे जास्तीत जास्त. must म्हणजे सक्ती करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. no म्हणजे नाही. off म्हणजे त्या चीजे. nobody nobody म्हणजे कोणी नाही. nor म्हणजे हे नाही आणि ते नाही हे सांगताना वापरला जाणारा शब्द. now म्हणजे आता किंवा सध्या. on म्हणजे वर किंवा त्यावर. once मध्ये एकदा किंवा पूर्वी किंवा एकेकाळी. only म्हणजे फक्त किंवा तेवढाच. or म्हणजे की आणि किंवा. other other म्हणजे याखेरीज किंवा आणखी. our म्हणजे आमचा आमचे आमचे. onto म्हणजे एखाद्या गोष्टीवर किंवा त्या दिशेने. pull म्हणजे ओढणे. upon म्हणजे वर. us म्हणजे आम्हाला. use म्हणजे वापरणे. very very म्हणजे खूप किंवा अतिशय किंवा फार. which which म्हणजे कोणता. with म्हणजे सह किंवा त्याबरोबर. without म्हणजे याखेरीज किंवा आणखी. yes म्हणजे हो. yet म्हणजे अजून किंवा अद्याप. your म्हणजे तुमचा तुमचे. and म्हणजे any and म्हणजे एक. म्हणजे एक. away away म्हणजे दूर किंवा लांब. afterward afterwards म्हणजे थोड्या वेळाने. come म्हणजे येणे. will म्हणजे पुढे होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या गोष्टींबाबत वापरला जाणारा शब्द. shall shall म्हणजे आपण स्वतः पुढे काय करणार होणार वगैरे सांगताना किंवा विचारताना वापरला जाणारा शब्द. would would म्हणजे विनंती करताना वापरला जाणारा शब्द. will चे भूतकाळी रूप. should should म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. shall चे भूतकाळी रूप. also also म्हणजे सुद्धा किंवा देखील. call call म्हणजे बोलावणे किंवा हाक मारणे. early early म्हणजे लवकर. going into going to म्हणजे एखादी गोष्ट पुढे करायची आहे किंवा होणार आहे हे दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द. how how म्हणजे कसा. over म्हणजे वरच्या बाजूला किंवा वर किंवा वरून.